या वर्षी आपण ती 750 कोटी रुपये केलेली आहे. जास्त वय झालेली झाड आहेत त्यांचं संवर्धन करणं. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये टुरिझमला खूप आहे. जागतिक पर्यटन दिनाच्या सर्वप्रथम मी सर्वांनाच महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना शुभेच्छा देतो आणि पर्यावरणाच्या संदर्भामध्ये वृक्षारोपण करणं, मोठ्या ज्यांचं जास्त वय झालेली झाड आहेत त्यांचं संवर्धन करणं, या सगळ्या गोष्टी आपण नियमितपणे आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी करत असतो. गेल्या वर्षीपासून आपण पर्यटन विभागामार्फत ज्या ज्या ठिकाणी आमचे रिसॉर्ट आहेत किंवा ज्या ज्या ठिकाणी आमच्या थंड हवेच्या ठिकाणी वगैरे आमच्या मालमत्ता आहेत, अशा ठिकाणी नियमित स्वच्छता मोहीम तर असतेच, परंतु विशेष अशा पद्धतीच्या स्वच्छता मोहिमा या देखील या दिवशी आपण करतो. आणि मी मगाशी म्हटलं तसं पर्यटन विभागाच्या ज्या रिसॉर्ट्स आहेत त्या ठिकाणी बरेच अगदी 50-50, 100-100 वर्षापेक्षा जास्त जुनी झाडं आहेत आणि मग अनेक वेळा त्याचं संवर्धन केलं नाही, त्याची निगा राखली नाही, तर मग त्यांना कालांतरानं धोका पोचून ती झाडं नष्ट होतात. तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही नियमितच सांगितलेलं आहे की अशा जुन्या झाडांचं म्हणजे जिथं कुठं वाळवी लागली असेल तेवढ्या पुरता भाग काढून टाकणं, त्याला नवी पालवी कशी फुटेल किंवा ते आहे तसं कसं राहील, तर या गोष्टीचे प्रयत्न आमच्या विभागाकडनं सुरू आहेत. मी आता बैठक घेतो आहे कलेक्टर ऑफिसला. माझ्या दोन्ही विभागांची आढावा बैठक आता कलेक्टर ऑफिसमध्ये आहे. पोटेन्शियल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये टुरिझमला खूप आहे. आमच्या चांगल्या चांगल्या आस्थापना एस्टॅब्लिशमेंट पर्यटन विभागाच्या स्वतःच्या मालकीच्या, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मालकीच्या इथं आहेत आणि त्या बाबतीत कसा आराखडा तयार करायचा या सगळ्याला कोल्हापूरचं महालक्ष्मी अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडा आहे, क्षेत्रवाडी रत्नागिरी ज्योतिबा मंदिराचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा आहे. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्याला जोडून टुरिझम सर्किट कसं डेव्हलप करता येईल त्याच्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांच्या बरोबरची बैठक आज आम्ही घेतोय. त्याच्यानंतर जिल्ह्यातल्या सर्व माननीय लोकप्रतिनिधींच्या बरोबर मी एक बैठक घेणार आहे आणि त्याच्यामधनं मग टुरिझमचा दर वर्षाचा पुढच्या 3 वर्षाचा प्लॅन या ठिकाणी आपण तयार करतोय. त्याची प्राथमिक चर्चा माझ्या विभाग अंतर्गत अधिकाऱ्यांच्या बरोबर आता 11:30 वाजता आहे. बदललेलं आहे की वाहन चालक असेल किंवा दुसऱ्या गोष्टी रक्कम मिळालेली. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती जी आहे माननीय विखे पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली, पाठीमागं चंद्रकांत दादा अध्यक्ष होते, त्या समितीचा सलग मी गेली 2022 पासून सदस्य आहे. आता मागच्या मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. हा विषय त्याच्यामध्ये आला होता. महामंडळाचे अध्यक्ष माननीय नरेंद्र पाटील साहेब त्या बैठकीला होते आणि त्याच्या संदर्भामध्ये आपण 750 कोटी रुपयाची तरतूद या 2026-27च्या अर्थसंकल्पामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी केलेली आहे. पूर्वी ही तरतूद 150-200 कोटी रुपयेपर्यंत 300 कोटी रुपयेपर्यंत असायची. या वर्षी आपण ती 750 कोटी रुपये केलेली आहे आणि अध्यक्ष अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि कार्यकारी संचालक अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या दोघांची लवकरच संयुक्त बैठक मंत्रिमंडळ आरक्षण उपसमिती मराठा आरक्षण उपसमिती जी आहे त्यांच्या अध्यक्ष विखे पाटील साहेबांच्या बरोबर कालच्या बैठकीत ठरलं ह्या दोघांची संयुक्त बैठक घ्यायची. सुलभपणा कसा आणता येईल आणि जुना व्याज परतावा जो राहिलाय 2 आर्थिक वर्षातला तो कसा क्लिअर करता येईल या बाबतीतली सुद्धा चर्चा त्या बैठकीमध्ये झालेली आहे. कदाचित याच आठवड्यातल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर माननीय विखे पाटील साहेब अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष आणि कार्यकारी संचालकांची बैठक घेऊन त्यातनं काहीतरी योग्य मार्ग काढतील. तो अधिकार मुख्यमंत्री आणि दोन्ही माननीय उपमुख्यमंत्र्यांचा आहे, त्याच्यामुळे त्याच्यात आम्ही भाष्य करू शकत नाही. ओके, थँक्यू.